फिजिक्सचं फर्स्ट टॉपिक स्टार्ट करणार बेटा आपण. टॉपिकचं नाव आहे रोटेशनल डायनेमिक्स. टॉपिक बेटा 5 to 7 मार्क्ससाठी असेल. विदाउट 5 विथ ऑप्शन 7 मार्क्स. टॉपिक स्टार्ट करण्याआधी बेटा काही बेसिक कन्सेप्ट बघूया आपण. या टॉपिकमध्ये आपल्याला रोटेशनल डायनेमिक म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्या रिलेटेड आपल्याला टर्म्स बघायचे, त्याचे ऍप्लिकेशन बघायचे, त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट बघायचे. मग आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन बघण्याआधी आपण काही लिनियरचे कन्सेप्ट बघू आणि ते कुणाशी रिलेट करू बेटा आपण रोटेशनल कन्सेप्ट. ठीक आहे. स्कूल लेवलला झालं बेटा आपलं लिनियर डिस्प्लेसमेंट. हाय बेसिक कन्सेप्ट बघू म्हणजे तुम्हाला लक्षात. लिनियर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतो? लिनियर डिस्प्लेसमेंट एक ऑब्जेक्ट इकडे आहे, ए आहे, तो कुठे गेला बेटा? बी पॉइंटला गेला, त्याची पोझिशन चेंज झाली. डिस म्हणजे चेंज प्लेस म्हणजे जागा. ठीक आहे. ऑब्जेक्टनी त्याची पोझिशन चेंज केली तर त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. कसं केलं बेटा? स्ट्रेट मध्ये. कुठली झाली ही? लिनियर डिस्प्लेसमेंट. कसं दाखवतो बेटा आपण? एस. ठीक आहे. व्हेलॉसिटी आता सगळे लिनियर कन्सेप्ट बघणार आहे बेटा आपण. व्हेलॉसिटी कशाला म्हणतो बेटा आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा अर्थ काय बेटा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे हे जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे डीएस विथ रिस्पेक्ट टू टाइम. एक्झाम्पल एस एस पाशी राहता तुम्ही, आपल्या ट्युशन इथे 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. एक जण सायकलीवर निघाला, एक जण गाडीवर निघाला. गाडीवरचा 2 मिनिटात आला, सायकलवरचा 10 मिनिटात आला. लवकर कोण आला? ऑफकोर्स गाडीवरचा. बरं आहे ना? ठीक आहे. सो किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, किती टाइम मध्ये, त्याला आपण म्हणतो त्याची व्हेलॉसिटी. मग ऑफकोर्स गाडीवाला स्पीड मध्ये आला ना. गाडीवाला कसा आला बेटा? स्पीड मध्ये आला. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी डिस्टन्स किती होतं? 1000 मीटर. टाइम किती लागलाय त्याला? 2 मीटर. कुणाला? गाडीवाल्याला. किती आला आन्सर बेटा? 500. एवढं स्पीड येणार नाही की आपल्या अंडरस्टँडिंगसाठी सांगायला. 500 मीटर पर मीटर. काय असणार ते? 500 मीटर पर मिनिट आला. कोण? टू व्हीलरवाला. आणि सायकलवाला किती टाइम लागला म्हणून सांगितलं बेटा मी? 10 मिनिट. आन्सर किती आलं? 100. सायकलवाला कितीच्या व्हेलॉसिटीने आला? 100. कळते का? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचा अर्थ कळाला. डिस्टन्स म्हणजे काय घेतो बेटा आपण? टोटल डिस्टन्स घेतो, टोटल पाथ घेतो. डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय घ्यायचा? शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके. व्हेलॉसिटीचा अर्थ काय घेतला बेटा? चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्टन्स कशात मेजर करतो? मीटर. डिस्टन्स कशात मोजतो बेटा आपण? मीटर. व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी कशात मोजायचं बेटा? मीटर पर सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट टर्म कुठली बघितली होती बेटा? एक्सेलरेशन. आठवतं एक्सेलरेशन? कशा म्हणतो एक्सेलरेशन? आठवतंय? चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम. येताना सेम स्पीडने आलंय का व्हेलॉसिटी चेंज होतो ते सुद्धा महत्वाचं. गाडी स्टार्टिंगला 0 होती, स्टार्ट केली, 10 झालं, 20 झालं, स्पीड चेंज झाली ना. सो चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम त्याला आपण काय म्हणतो बेटा? एक्सेलरेशन. कळतंय? एक्सेलरेशनचा अर्थ काय? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो व्हेलॉसिटीची युनिट काय बेटा? मीटर पर. अजून 1 सेकंड ऍड करा. एक्सेलरेशनचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंड. बरोबर आहे. जे टाइम बघितले होते आठवतात का तुम्हाला? 9th ला पॉझिटिव्ह एक्सेलरेशन, नेगेटिव्ह एक्सेलरेशन, झिरो एक्सेलरेशन. पॉझिटिव्ह एक्सेलरेशनचा अर्थ काय? घरापासून निघाला, गाडी बंद होती स्टार्टिंगला. म्हणजे स्टार्टिंगला गाडी किती होती? 0. स्पीड वाढवलं ना आपण 20, व्हेलॉसिटी वाढली ना. दॅट इज पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. ठीक आहे. नेगेटिव्ह एक्सेलरेशन, स्पीड वाढवली, मध्येच ट्रॅफिक आलं, स्पीड कमी केली, व्हेलॉसिटी कमी केली. सो एक्सेलरेशन नेगेटिव्ह. सेम व्हेलॉसिटी आली 20 20 20 20. एक्सेलरेशन कारण की चेंज झाली का व्हेलॉसिटी तिथे बेटा? नाही. हे सगळे बेसिक टर्म आपण ऑलरेडी आधीच्या टर्मला बघितलेले. हे सगळे कुठे बघितले आपण बेटा? लिनियर. आता काय टॉपिकचं नाव बेटा? रोटेशन. ठीक आहे. आता रोटेशनलच्या कन्सेप्ट मध्ये काय बघा. आता लिनियर झालं. रोटेशनल मध्ये आपण म्हणतो अँग्युलर. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट होतं त्याच्या जागी फक्त काय ना बेटा? अँग्युलर. म्हणजे काय मॅडम? सांग. आपण इथं उभा आहे बेटा, एक ऑब्जेक्ट त्या डिस्टन्सला आहे. ठीक आहे. एक माणूस आहे म्हणून इथं आपण आपल्यापासून तो डिस्टन्स घेतलाय आपण आय. आपण इथंच आहे, तो माणूस तिथं आहे. तो माणूस समजा या पॉइंटवरनं या पॉइंटला आला. ए वरून कुठं आला बेटा? तो बी वर. त्या माणसासाठी
त्या माणसासाठी समवॉट त्याने लिनियर ट्रॅव्हल केलंय, त्या माणसासाठी तो लिनियर केलंय. पण आपल्यासाठी लिनियर केलंय का बेटा? हे अँगल घ्यायला काय की नाही आपल्यासाठी? हे अँगल घ्यायला लागेल का नाही? त्यांनी लिनियर गेला, पण आपल्यासाठी बेटा, आपल्या डोळ्यासाठी तो इथनं इथं पर्यंत म्हणजे हा अँगल कव्हर करायला पाहिजे का नाही आपल्याला? दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन अवर टर्म्स, आपल्या टर्म्स मध्ये, वेन वी आर नॉन फ्रेम ऑफ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आपण कुठे बेटा? इथं आहे ना. ठीक आहे. ज्या वेळेस आपण ह्या पॉइंटला आहे त्यावेळेस तो माणूस इकडनं इकडे गेला, त्याच्यासाठी लिनियर गेला, पण आपल्यासाठी एवढा अँगल सुद्धा महत्वाचे का नाही? तर त्याला म्हणायचं आहे लिनियर डिस्प्लेस, सॉरी अँग्युलर डिस्प्लेस. तर ते काय आपण 11th स्टँडर्डला फर्स्ट टॉपिक मध्ये बघितलं होतं. असं डोळ्याचे कोण असं सांगितलं होतं ना तुम्हाला, बरं आहे ना? हे आपण आधीचा 11th स्टँडर्डला बघितलं. सो लिनियर डिस्प्लेसमेंट जे आहे त्याच्यामध्ये हे अँगल महत्वाचं आहे. अँगल किती झाले कळालं आपल्याला. सो अँगल किती ट्रॅव्हल केले हे कसं काढतो बेटा आपण? आर्क लेंथ डिवायडेड बाय काय केलं बेटा? रेडियस. आर्क लेंथ डिवायडेड बाय काय केलं आपण? रेडियस. अँगल इज इक्वल टू काय आलं मग? आर्क लेंथ इथे सुद्धा एस ने घेतो, रेडियस काय घेतो? आर. मग आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. एस. एस काय घेतलं होतं बेटा आपण? थीटा इंटू आर. तो माणूस किती ट्रॅव्हल केलेला आहे हे कसं काढतो आपण? थीटा इंटू आर. एक चक्कर पूर्ण मारला तर काय ते बेटा? थीटा किती असते एक चक्करला? तो माणूस असं पूर्ण जाऊन इथं आला परत गोल जाऊन आला, किती असते? 360 ना. 360 म्हणजे किती? 2 पाय. 2 पाय आर. सर्कम्फरन्स एवढंच असतो का? 2 पाय इथं ठेवला आर. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? सर्कम्फरन्स एवढे ट्रॅव्हल केलं. आलं का 2 पाय आर? मग कळालं लिनियर डिस्प्लेसमेंट काय आलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आलं बेटा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं काढणार आपण? अँगल काढण्यासाठी आर्क लेंथ डिवाइड बाय काय घेतो आपण? रेडियस. ठीक आहे. हे झालं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट नंतर काय बघणार? व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवतो आपण ओमेगा. हे बेसिक टर्म्स आहेत बेटा, कधीच विसरायचं नाही पूर्ण वर्षभर. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी माहित होतं, ओमेगा, डब्ल्यू जे आहे छोटा डब्ल्यू, तो काय आहे बेटा? अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन जाताना काय तर त्याची व्हेलॉसिटी असेल का नाही? पण ती व्हेलॉसिटी स्ट्रेट आहे का बेटा? आता गोल फिरते का नाही? त्याला म्हणायचं अँग्युलर व्हेलॉसिटी. कसं काढायचं मॅडम अँग्युलर व्हेलॉसिटी? मगाशी कशी काढली तशीच. कशी काढली मगाशी आपण अँग्युलर व्हेलॉसिटी? काय काढली अँग्युलर व्हेलॉसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग इथं काय करायचं बेटा? अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे ना. इथं काय येणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन काय येणार बेटा? टाइम. सो ओमेगा काय येणार बेटा? डीएस बाय डी. ओमेगा काय येईल बेटा? डीएस बाय डी. कळतंय? ठीक आहे. हे काय झालं? अँग्युलर व्हेलॉसिटी. सेम काय येणार बेटा का? अँग्युलर व्हेलॉसिटी नंतर अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर एक्सेलरेशन दाखवतो बेटा आपण अल्फाने. अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने दाखवतो आपण? अल्फाने दाखवणार. ठीक आहे. अल्फा एक होतं, इथं काय येणार आहे? अल्फा. सो अँग्युलर ऍक्सेलरेशन काय येणार बेटा? काय ना? अँग्युलर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवतो? ओमेगा ना. सो डी डब्ल्यू बाय डी. डी डब्ल्यू बाय डी. आता बघ हे जे आहे बेटा राहिली अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला काढायची बेटा. आपण इथं आहे ना ऑब्जेक्ट इकडे इकडे ट्रॅव्हल केले, इकडे इकडे ट्रॅव्हल केले, हे कशाने काढतो आपण? थीटाने. त्यामुळे हे काढा डी फाय बाय डी. डी थीटा बाय डी. व्हेलॉसिटीचं युनिट आहे बेटा रॅडियन. थीटाचं काय असतं तुमचं? रॅडियन मध्ये वाटतं ना. ठीक आहे. काय नाही इथं युनिट? रॅडियन पर सेकंड. इथं काय येणार बेटा? थीटाचं युनिट काय आहे? रॅडियन. इथं काय येणार? रॅडियन पर सेकंड. हे सगळे बेसिक टर्म्स आहेत, हे आपल्याला माहितच असले पाहिजे. पहिल्या टॉपिक साठी नाही बेटा, अप टू लास्ट टॉपिक. अप टू लास्ट टॉपिक साठी सगळे कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. काय काय शिकलं आपण आता स्टार्टिंगला? डिस्प्लेसमेंट. एखाद्या पोझिशननी जागा चेंज, एखाद्या ऑब्जेक्टनी किती जागा चेंज करते त्याला डिस्प्लेसमेंट. कशात मेजर करतो? मीटर. नेक्स्ट काय बघितलं? व्हेलॉसिटी.
ds बाय डी. ऍक्सलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे सगळं कुणाच्या टर्म मध्ये बघायचं बेटा आपल्याला? कुणाच्या टर्म मध्ये बघायचं हे सगळं आपल्याला? लिनियर झालं आता अँग्युलर रोटेशनल सर्कल मध्ये मोड करताना. सो रोटेशनल मध्ये करताना लिनियर डिस्प्लेसमेंटच्या जागी काय येईल बेटा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. अँगल काढतो आपण. अँगल काढताना काय येईल? आर्क लेंथ अपॉन रेडियस. सो थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. एसच्या टर्म मध्ये घेतलं तर थीटा इंटू काय घ्यायला लागेल बेटा? आर. अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय करणार? अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डी फाय बाय. अँग्युलर ऍक्सलरेशन कुठल्या अँग्युलर व्हेलॉसिटी कशाने दाखवायचं बेटा? ओमेगा. ऍक्सलरेशन कशाने दाखवतो? अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू काय येणार बेटा? ओमेगा अपॉन. ठीक आहे. हे आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये दिले काही कन्सेप्ट दिलेले आहे. सर्क्युलर मोशन. कसली सर्क्युलर मोशन असणार आहे? सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं बेटा? सर्क्युलर मोशन ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये ट्रॅव्हल करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सर्क्युलर मोशन. व्हेन ऑब्जेक्ट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ देन इट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय दिले बघा? पहिली कॅरेक्टरिस्टिक ही कशी असते बेटा? ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणजे काय मॅडम? ऍक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय? काय म्हणतो बेटा आपण? व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशनचा अर्थ काय? चेंज इन व्हेलॉसिटी. ठीक आहे. बघा या पॉइंटला आलं तर व्हेलॉसिटी या डायरेक्शनला आहे. या पॉइंटला आलं तर व्हेलॉसिटी या डायरेक्शनला आहे. या पॉइंटला आलं तर व्हेलॉसिटी या डायरेक्शनला आहे. व्हेलॉसिटी चेंज वाली, डायरेक्शन चेंज वाली. सो डायरेक्शन चेंज वाले, व्हेलॉसिटी चेंज वाले म्हणजे ती कसली मोशन आहे? ऍक्सेलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशन कसली मोशन आहे? ऍक्सेलरेटेड मोशन. पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन आपल्या अंडरस्टँडिंग आहे. सर्कलला एक चक्कर मारायला 1 मिनिट लागला. दुसऱ्या मिनिटाला सुद्धा त्याच पोझिशनला असेल. थर्ड मिनिटाला सुद्धा त्याच पोझिशनला असणार आहे. ठीक आहे. म्हणजे स्पेसिफिक इंटरव्हल नंतर तो जो पाथ आहे तो रिपीट होणार आहे. इथनं स्टार्ट झाले, 1 मिनिटाला परत इथंच आली, सेकंड मिनिटाला इथंच आली, थर्ड मिनिटाला इथंच आली, म्हणजे पिरियडिक मोशन झाली. ठीक आहे. सो सर्क्युलर मोशन काय बेटा? ही ऍक्सेलरेटेड मोशन आहे किंवा काय सांगू शकतो आपण कसली मोशन आहे? ती पिरियडिक मोशन. टर्म्स दिले बेटा. थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. ओमेगाच्या डोक्यावर वेक्टर दिले काय बेटा? ही डायरेक्ट ती कशा डिपेंड आहे बेटा? डायरेक्शन. त्यामुळे काय दिलं बेटा? डी फाय बाय डी टी. का? कारण की एवढ्या डायरेक्शनला समजा 30 ला डायरेक्शन एवढी आहे, 90 ला डायरेक्शन एवढी, चेंज आहे ना डायरेक्शन. त्यामुळे ओमेगा अपॉन ओमेगा इज इक्वल टू डी फाय बाय डी टी. डोक्यावर काय तर या वेक्टर. ऍक्सलरेशन अल्फा ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. काय येणार मग? डी ओमेगा बाय डी. आपण आता जे बघितलं लिनियर मध्ये काय होतं बेटा? डिस्प्लेसमेंट एस, व्हेलॉसिटी डीएस बाय डीटी, ऍक्सलरेशन डीव्ही बाय. बरोबर आहे. हे सगळं आपलं काय बघितलेलं आहे? आता आपण डिस्कस केलं. नेक्स्ट आपल्याला कन्सेप्ट विचारतात बेटा, म्हणजे माहित असो आपल्याला रिलेशन बिटवीन. कुणामधलं रिलेशन बेटा? लिनियर डिस्प्लेसमेंट and angular displacement. नेक्स्ट कॉन्सेप्ट बेटा रिलेशन. रिलेशन बघायचं रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बेटा? एस. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बेटा? 6. या दोघांचं रिलेशन बघायचं. आपल्याकडे काय बेटा? मगाशी काय काढलं होतं? थीटा इज इक्वल टू काय काढलं आपण? एस अपॉन आर. अँगल इज इक्वल टू काय काढलं? अँगल इज इक्वल टू काय काढलं? आर्क लेंथ. बरोबर आहे ना? इंटू आर. हा सॉरी डिवाइडेड बाय आर. सो थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. सो एस इज इक्वल टू काय आलं बेटा याच्याकडनं? थीटा इंटू. ठीक आहे. तर याला काय करू बेटा? डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टाइम. जाने का डिफरन्शिएशन? मॅथ्स है ना? नाही का? नाही का? ठीक आहे. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय येईल बेटा? डीएस बाय डीटी. इथं 2 टर्म असले तर आपण 11th स्टँडर्डला फर्स्ट टॉपिक मध्ये युव्ही रूल वापरला होता बेटा. आठवते का नाही बघा? जस्ट अशा 2 टर्म असतात तर काय करता बेटा? पहिल्याला डिफरन्शिएट करा, सेकंड ॲज इट इज ठेवतो. मग काय करतो? सेकंडला डिफरन्शिएट करा आणि फर्स्ट ॲटेस्ट. बरोबर आहे ना? हा युव्ही रूल आपण 11th स्टँडर्डला बघितला. ठीक आहे. बघा हे काय बेटा? डी आर बाय डी. म्हणजे काय बेटा? डी म्हणजे काय? चेंज. आर म्हणजे काय? रेडियस. चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे. मग मला सांगा ज्यावेळेस आता आपण मोशन घेतली होती बेटा,
पार्टिकल इथं आहे, असं ह्या पोझिशनला येईल. ह्याच रेडियस चेंज होणार आहे का बेटा? रेडियस चेंज होत असते का? नाही ना, रेडियस सेमच असणार का नाही? सो इथं काय बेटा, चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येणार? त्यामुळे एन टू थिटा सुद्धा काय येणार? म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली? टर्म काय झाली बेटा ही पूर्ण? ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे काय बेटा, डीएस बाय डीटी. काय डीएस बाय डीटी? चेंज इन अँग्युलर लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? व्हेलॉसिटी. लिनियर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे ना, काय ते? व्हेलॉसिटी. डी डीटा बाय डीटी काय येणार? लिनियर व्हेलॉसिटी. इथं काय येणार? चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येणार? ओमेगा. लिनियरच्या जागी काय लिहिता का? अँग्युलर. ठेवा व्हॅल्यू. सो व्ही इज इक्वल टू काय येणार? ओमेगा इंटू आर. सर्वात महत्वाचं आहे, विसरायचं आहे. व्ही किती असणार आहे? व्ही म्हणजे काय? ओमेगा इंटू आर. इथं जे आपल्याला डायरेक्ट दिलेले आहेत ते कसं आलं हे रिलेशन. व्ही इज इक्वल टू काय बेटा? आर ओमेगा. आपण इथे डायरेक्ट दिले. कळालं कसं आलं ते? काय केलं आपण? इक्वेशन घेतलं. कुठलं इक्वेशन घेतलं? थीटा इज इक्वल टू एस अपॉन आर. चला ऍडजस्ट केलं. एस इज इक्वल टू थीटा इंटू आर. त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. डीएस बाय डीटी, डी थीटा बाय टी आर. इकडे काय येणार? आर अपॉन डीटी, डी आर बाय डीटी इंटू टी. रेडियस चेंज होत नाही, त्यामुळे काय म्हणतो आपण? झिरो. थीटा पूर्ण झिरो झाली. डीएस बाय डीटी काय आहे बेटा? लिनियर व्हेलॉसिटी. डी थीटा बाय डीटी काय आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. कुठे कळालं रिलेशन? हे रिलेशन कुणाकडे बघितलं आपण? रिलेशन कुणामधलं रिलेशन घेतलं आपण? लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, नेक्स्ट काय रिलेशन दिलेत बघा. दुसरा अजून एक रिलेशन दिलेत आय थिंक डायरेक्ट. अजून एक रिलेशन दिले डायरेक्ट. अजून कुठलं इक्वेशन आपल्याला दिले नाही. रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड लिनियर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी काय बेटा? सॉरी, आता झालं ऍक्सेलरेशन. व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन काय? अल्फा. लिनियर ऍक्सेलरेशन काय बेटा? ए आणि अल्फा मधलं रिलेशन बघायचं. त्यासाठी आताच इक्वेशन वापरू. काय बेटा आता? व्ही इज इक्वल टू ओमेगा आर ओमेगा किंवा ओमेगा. सेम आता सारखं त्याला सुद्धा काय करू बेटा? डिफरन्शिएट करू. पुन्हा विथ रिस्पेक्ट टू काय बघ बेटा पहिला? डीव्ही बाय. इथे सुद्धा मग सारखा कुठला रूल? यू. काय येणार मग? डी ओमेगा बाय आर प्लस काय येईल बेटा? डी आर बाय ओमेगा. ही टर्म काय झाली बेटा? येईल मग प्लस झिरो. बट व्हॉट इज डीव्ही बाय डीटी म्हणजे काय बेटा? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. कुठलं ऍक्सेलरेशन? लिनियर ऍक्सेलरेशन. डी ओमेगा बाय डीटी अल्फा. अँग्युलर ऍक्सेलरेशन. पुट अप करा व्हॅल्यू. डी बाय डीटी म्हणजे ए. इथं काय ना बेटा? ए इज इक्वल टू आर अल्फा. इक्वेशन महत्वाचे आहेत. आता पुढच्या टॉपिक मध्ये डायरेक्ट घ्यायचं आपल्याला इक्वेशन. ए इज इक्वल टू काय? आर अल्फा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. कुठलं आलं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कळालेत टर्म्स? ठीक आहे, नेक्स्ट. ऑब्जेक्ट कुठली मोशन करतो मी सांगतो आपण? सर्क्युलर मोशन. सर्क्युलेशन मोशन करताना समजा ऑब्जेक्ट पहिला कुठल्या पोझिशनला भेटत त्या पोझिशनला. याची रेडियस काय आहे? आर. ह्याला परत इथंच याला काय तर टाइम लागेल. त्याला आपण काय म्हणलो होतो बेटा? टाइम पिरियड. काय म्हणायचं त्याला? टाइम. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सर्कल. त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड. पार्टिकलला इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागलाय त्याला आपण काय म्हणायचं बेटा? टाइम पिरियड. कुठल्या लेटरने दाखवायचं? ठीक आहे, टाइम पिरियड. आता ह्याला एखादा
सर्कल असेल किंवा एखादा ग्राउंड असेल, त्या ग्राउंडला आपल्याला चक्कर मारायला किती टाइम लागेल हे आपल्याला काढायचं असेल तर कुठली इक्वेशन वापरायचं. ठीक आहे. व्हेलॉसिटी माहित असली पाहिजे आपल्याला बेटा. व्हेलॉसिटी इक्वेशन काय? डिस्टन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे. बी इथे किती डिस्टन्स कव्हर करते बेटा? किती? सर्कलचं डिस्टन्स किती असते? सर्कम्फरन्स ना. ही वायर तोडा किती होते त्याला काय म्हणतो आपण? सर्कम्फरन्स ना. म्हणजे काय येणार ते? 2πr. बरोबर आहे. डिवायडेड बाय काय येणार बेटा? टाइम. ठीक आहे. हा टाइम इथे घ्या, इथे घ्या. टाइम इकडे किती वेळ? कारण तुम्हाला टाइम काढायचा ना बेटा. पण वी नो आत्ताच बघितलं बेटा, आपल्याला व्हेलॉसिटी लिनियर पाहिजे का अँग्युलर पाहिजे? बरं ना, सर्क्युलर मोशन आहे ना. आताच कळालं काय? व्ही इज इक्वल टू काय? आर ओमेगा. बरोबर आहे. तिथे ठेवूया. सो टी व्ही इज इक्वल टू 2πr. व्हीच्या जागी काय ठेवते? आर आर कॅन्सल. सो टाइम पिरियड कसा काढायचा? 2π अपॉन ओमेगा. कधीच विसरू नका. एखाद्या सर्कलचं टाइम काढायचं असेल तर काय करा बेटा? 2π अपॉन ओमेगा. ओमेगा म्हणजे ते जे अँग्युलर स्पीड, अँग्युलर व्हेलॉसिटीनी. 2π म्हणजे काय? 280 ना, सॉरी 360 ना. बरं आहे ना. तो अँगल, ते अँगल कव्हर करण्यासाठी तो किती स्पीडनी गेलेला आहे, म्हणजे काय ना त्याचं टाइम पिरियड. नेक्स्ट विचारतील तुम्हाला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय? नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म इन वन युनिट म्हणा, 1 सेकंड म्हणा, 1 मिनिट म्हणा. एका मिनिटामध्ये ह्याने किती चक्कर मारला? एका मिनिटामध्ये काय ते चक्कर मारेल का नाही तो, त्याला आपण म्हणायचं त्याची फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ ऑसिलेशन्स, रिव्होल्युशन्स म्हणा इथं. बरोबर आहे. इन युनिट टाइम, 1 मिनिट 1 तास काय असेल त्याने दिलेलं त्याच्यामध्ये, त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा. कधी कधी एननी दाखवतात, कधी कधी एसनी दाखवतात. कळतंय? फ्रिक्वेन्सी कधी कधी एननी, कधी कधी काय करतात बेटा? एफनी दाखवतात. सो फ्रिक्वेन्सी काय? 1 अपॉन टी टाइम पिरियड. टाइम पिरियड आता आलाय काय? आलाय बेटा? 2π अपॉन ओमेगा. म्हणजे काय आलं? फ्रिक्वेन्सी टाइम पिरियडचं उलट, ओमेगा अपॉन. कळतंय? हे बेसिक आहे. या टॉपिकचं काय याच्यातच येते असं नाही, सगळ्या टॉपिक मध्ये येणार आहे. हे जे मी शिकवले हे सगळ्या टॉपिक मध्ये येणार आहे. टाइम पिरियड कसं काढायचं? 2π अपॉन ओमेगा. फ्रिक्वेन्सी ओमेगा अपॉन 2π. लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू आर अल्फा. हे सगळं पूर्ण टॉपिक पूर्ण फिजिक्स मध्ये येणार आहे. हे सगळं बेसिक आहे. कळतंय का? ठीक आहे. मग असं स्टडी करताना आपल्याला काय कन्सेप्ट दिले याच्याला दिलेलं आहे. इथे इक्वेशन आता हे ठेवलेलं आहे. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट कसा ट्रॅव्हल करायला बेटा? सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करायला आहे. ठीक आहे. हे कोण आहे? रेडियस. हा कोण आहे बेटा? रेडियस. व्हेलॉसिटी असेल त्याची. बरोबर आहे. लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो ही जी असणार आहे ती काय असणार बेटा? ओमेगा. आता आपल्याला बघायचं आहे ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला लागणार. ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला लागायचं बघायचं. ठीक आहे. बघा, ज्यावेळेस ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करत असतो, मग तुम्ही कुठली डायरेक्शन घेता ती डायरेक्शन. असा ट्रॅव्हल करायला आपला राईट हँड रूल वापरायचा. ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन अशी माझ्याकडनं असेल तर ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला लागायला बेटा? वरच्या डायरेक्शन. तुमच्याकडनं असा फिरत असेल, असं फिरणं वेगळं आणि असं फिरणं वेगळं का नाही? तुमच्याकडनं फिरत असेल डायरेक्शन कुठं लागायला बेटा? खालच्या साईड. ठीक आहे. सिंपल तुम्ही फॅनकडे ऑब्झर्व करा. फॅन कुठल्या डायरेक्शनला फिरायला बघा आणि ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला लागायला बघा. कंपल्सरी खालीच येते. वारा खालीच येणार ना, वर थोडी जाणार. बरं आहे ना? कळतंय का? मग ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फिरत असतो त्यावेळेस ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला लागतं हे कुठल्या रूलनी काढायचं आहे? आपल्या राईट हँड थंब रूल. ठीक आहे. फिंगर काय इंडिकेट करतात? सर्क्युलर मोशन. आणि थंब काय डिनोट करणार बेटा? त्याचं ऍक्सेलरेशन, त्याची व्हेलॉसिटी. लक्षात येईल. ठीक आहे. आणि ह्याच्यावरनं आपल्याला 2 कन्सेप्ट बघायचे बेटा, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनचा अर्थ काय बेटा? आता पंखा फिरतोय, आपण ठेवतो 3ला 4ला, सेम स्पीडनी फिरतो का नाही? ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, त्याला आपण काय म्हणलं होतं? युनिफॉर्म मोशन. ऑलरेडी झालेला आहे. नॉन युनिफॉर्म मोशन, ऑब्जेक्ट काय करतोय बेटा? कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होणार आहे का? नाही. त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म. कधी? पंखा बंद करा, हळूहळू स्पीड कमी झाली ना, सेम राहिलीये का? नाही. परत पंखा ऑन करा, हळूहळू स्पीड वाढाली. ठीक आहे. नॉन युनिफॉर्मचं काय? स्विच ऑन ऑर ऑफ. पंखा बंद चालू केलं तर जी काही मोशन असेल ती नॉन युनिफॉर्म मोशन असेल.
आणि एकदा का पंखा लावला 1 मिनिट झालं, स्पीड कॉन्स्टंट ठेवली, आता फिरतोय तो म्हणजे कसा आहे बेटा युनिफॉर्म मोशन. नेक्स्ट टर्म आपले झालेत आय थिंक 10th ला. डायरेक्शन कशी काढायची सांगता आलं ना. नेक्स्ट 2 फोर्स बघायचे बेटा आपल्याला. कुठले कुठले? सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. 10th स्टँडर्डला झाले, आठवत आहे? सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स काय बेटा? एखादा ऑब्जेक्ट कंपल्सरी कसली मोशन दाखवायला पाहिजे बेटा त्याने? सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन दाखवत असेल तर त्या ऑब्जेक्टवर 2 फोर्स ऍक्ट होत असतात. त्या ऑब्जेक्टवर किती फोर्स ऍक्ट होतात बेटा? 2 फोर्स. जर फोर्स टुवर्ड्स द सेंटर असेल तर त्याला नाव काय दिलं बेटा आपण 10th स्टँडर्डला? सेंट्रिपिटल फोर्स. कळतंय का? द फोर्स ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट विच मूव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ विच इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. तर त्याला कुठला फोर्स म्हणा बेटा? सेंट्रिपिटल फोर्स. अँड दिस फोर्स इज रिअल फोर्स. हा फोर्स कसला बेटा? रिअल फोर्स. म्हणजे काय मॅडम? त्याचा सोर्स कोणीतरी आहे. 10वीला एक्झाम्पल घेतलं होतं बेटा माहिती का? दोरी घेतली, दोरीला काहीतरी स्टोन लावले ना असं गोल फिरायला. बरोबर ना? त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट होतो. मग त्याच्यावर सेंटरला फोर्स कुठला? ती वायरची टेन्शन आहे ना. ते दोरा तुम्ही किती ताणून धरलाय तसं होणार का नाही? दोरा लूज सोडा इथं इथं फिरेल का नाही? बरोबर ना? जेवढा दोराची ताण असेल, टेन्शन असेल, ह्या दोरावर जेवढं टेन्शन असेल तेवढा तो कुठे डायरेक्टर असेल? आतमध्ये. म्हणजे हा रिअल फोर्स. अजून दुसरं एक्झाम्पल, सोलार सिस्टीम. सेंटरला सन आहे, बाजूला कोण आहेत बेटा? प्लॅनेट. प्लॅनेट फिरतायत, प्लॅनेटवर एक सेंटरला फोर्स ऍक्ट होतोय आणि तो कुठला आहे आपला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुठला फोर्स आहे बेटा? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे त्याचा सोर्स आहे. ज्याचा सोर्स आहे त्याला कुठला फोर्स म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. आणि हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो कुठे डायरेक्टेड आहे म्हणून सांगतो बेटा आपण? टुवर्ड्स द सेंटर. आणि 11th स्टँडर्डला त्याचं इक्वेशन केलं आपण, आठवतंय का नाही तुम्हालाच माहित? सेंट्रिपिटल फोर्स काय इक्वेशन होतं आठवतंय? mv² r. लॉज ऑफ मोशन मध्ये, ग्रॅव्हिटेशन मध्ये वापरलं ना इक्वेशन. काय वापरलं होतं बेटा आपण? सेंट्रिपिटल फोर्स कसं काढतो? mv²r. फक्त इथं साइन काय दिली बेटा आपण? मायनस. का बरं मायनस दिली आठवते का बेटा? हा जो रेडियस आहे का नाही, हा रेडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर असतो. सॉरी, हा रेडियस आहे ना. रेडियस कुठे आहे? सर्कलच्या बाहेर चाललाय. आणि सेंट्रिपिटल फोर्स कुठे लागलाय? आतल्या साईडला लागलाय. दोन्ही अपोजिट आहेत. त्यामुळे तिथं काय केलं बेटा आपण? मायनस साइन घेतलं. तिथं काय घेतलं होतं? मायनस साइन. कळतंय का? आणि हे सगळं होण्यासाठी आपल्याला पाहायला पाहिजे बेटा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हे सगळं होण्यासाठी आपल्याला कुठं राहायला पाहिजे म्हणून सांगितलं बेटा? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स झाले. आठवते का नाही आठवत? हा का ना सांगा आणि सांगते. नाही आठवत. इनर्शियल गेले का त्या टर्म मध्ये? त्या पॉईंट नाही. एनर्शियल फ्रेम आणि नॉन एनर्शियल फ्रेम एक्झाम्पल मी सांगितलं होतं बेटा तुम्हाला, आठवते का? स्टेशनचं एक्झाम्पल सांगते. तुम्ही स्टेशनवर बसलाय आणि ट्रेन चालली आहे. बरं आहे ना? तुम्ही बसलाय म्हणजे तुम्ही कुठे आहे बेटा? एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि तुम्ही बसलाय, तुमच्या समजमध्ये ट्रेन चालली आहे. ठीक आहे. पण जो ट्रेन मध्ये माणूस बसलाय तो आहे नॉन एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. तो ट्रेन मध्ये बसलेला आहे. फक्त बसलेला आहे का? की ट्रेन मोशन मध्ये, त्यामुळे त्याला बी मोशन आलेली असते. ट्रेन मध्ये बसलाय ना, त्याला बी मोशन आले. त्यामुळे त्यांनी ट्रेन मध्ये बसलाय, तुम्ही स्टेशनवर बसलाय, त्याला काय वाटायलंय? त्यांनी चाललाय, तुम्ही बी चालले वाटायला, तुम्ही मागं पळायला वाटायला ना त्याला. तुम्ही ज्यावेळेस ट्रेन मध्ये जात असता झाडे मागं पळायला वाटतो का नाही? दॅट इज अ नॉन फ्रेम ऑफ एनर्शियल रेफरन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः मोशन मध्ये असता त्याला काय म्हणा? नॉन एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि तुम्ही स्टेशनरी असेल तर त्याला काय म्हणा बेटा? एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कळतंय का? तुम्हाला पेपरला पडेल बेटा डिफरन्शियल बिटवीन सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. 2 पॉईंट लक्षात ठेवायचा. पहिला पॉईंट कुठला लिहिला आपण? डेफिनेशन. ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग अलॉंग सर्क्युलर पाथ, force acting on a object which is directed toward center. It is real force denoted by minus mv². बरोबर आहे. and for that object must be in inertial frame of reference. हा कुठला झाला? सेंट्रिपेटल. ह्याच्या अपोजिट कुठला बेटा? सेंट्रिफ्युगल.
Centrifugal force, same definition. Object traveling along circular path, force is acting on an object, but direction is reverse. Object moving away from the center. ऑब्जेक्टला कुठे जातो बेटा? सेंटरच्या कुठे जाणार आहे तो? सर्कल पासून काय जातो? बाहेर. तो फोर्स कुठला असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल, तुम्ही टू व्हीलरवर चालला, स्पीड मध्ये आहे, पप्पा लेफ्ट टर्न केलं, तुम्ही राईटला झुकले जाता, बरं आहे ना? ठीक आहे. पंख्यावर तुम्ही पेट्रोल सुद्धा बड्डेला घेत होता का नाही? सगळीकडे असं साईडला पडतात ना, का मध्ये सेंटर लेन पडतात? साईडला पडतात ना, का? कारण की ते सध्या आता मोशन मध्ये. ठीक आहे. म्हणजे ही कंडिशन होण्यासाठी कसं पाहिजे? नॉन एनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. गाडी चालली आहे, सडनली ब्रेक लागला, तुम्ही पुढे ढकलत जाता, कळतंय का? म्हणजे ह्या कंडिशनसाठी तुम्ही सुद्धा कसे पाहिजे बेटा? मोशन मध्ये पाहिजे. ठीक आहे. इक्वेशन mv² अपॉन r. मायनस का घ्यायचं नाही मॅडम? कारण की रेडियस वेक्टरची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन कशी आहे? सेम. आणि हा फोर्स आहे बेटा सीडो फोर्स. तो फोर्स रिअल होता, हा फोर्स कसा आहे बेटा? सीडो फोर्स. सीडो फोर्स कुणाला म्हणायचं? ज्याचा सोर्स प्रेझेंट नाहीये. गाडी चालू आहे, आपण इकडे ढकलले झालो का? कोण ढकललं का आपल्याला? त्याचा सोर्स आहे का? नाहीये. ज्याचा सोर्स नाही त्याला काय म्हणतो आपण बेटा? फोर्स. डिफरन्शिएट विचारलं तुम्हाला सांगता यायला पाहिजे. सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल. टुवर्ड्स द सेंटर, अवे फ्रॉम द सेंटर. रिअल फोर्स सीडो मायनस mvr आणि इथं प्लस mv². एनर्शियल फ्रेम, नॉन एनर्शियल. कळतंय काय प्रॉब्लेम यामध्ये? ठीक आहे. रायटिंग करूया. झोप लागली की नसिया? डोक्यात झालं ना? झोप लागली? झोपीचं टायमिंग आहे का?